मी मोहिनी. मी माझ्या गाण्याचे व्हिडिओज अपलोड करत असते अधूनमधून यूट्यूबला, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि आता क्लासेस घ्यायलाही सुरुवात केली आहे. मागच्या वर्षीपासून क्लासेस घेते आहे गाण्याचे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे माझा तो गाण्याचा नाही आहे, म्हणजे आहे गाण्यासंदर्भातलाच, संगीतासंदर्भातलाच आहे, पण थोडासा जरा विषय वेगळा आहे. मला या व्हिडिओमधून तुम्हाला संगीत उपचाराबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे की संगीत कसं आपल्या आरोग्याला, मानसिक शारीरिक दोन्ही आरोग्याला आपलं संगीत कसं उपयोगी आहे याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. ॲक्च्युली मला या विषयाबद्दल थोड्या दिवसापूर्वीच माहिती मिळाली आणि ती माहिती मी स्वतःसाठी वापरली, स्वतःवर त्याचा उपयोग केला आणि त्याचे खूप चांगले फायदे होत आहेत मला, म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट्स बघायला मिळत आहेत माझ्या स्वतःमध्ये. म्हणून मला असं वाटलं की ही माहिती जर तुम्हालाही मिळाली तर तुम्हालाही त्याचा उपयोग होईल, म्हणून हा व्हिडिओ बनवते. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर संगीत शिकत नाही, मग आम्हाला काय उपयोग याचा? पण म्हणून तर मला ही माहिती जास्त उपयोगी वाटली की तुम्ही संगीत शिकत असाल नसाल तरीही तुम्हाला याचा फायदा होणार आहे, तुम्ही जर त्याचा उपयोग करून घेतला तर. सुरू करते. मी याबद्दल तुम्हाला थोडक्यातच माहिती सांगणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. मूलाधार चक्रापासून ते सहस्त्राकार चक्रापर्यंत असे 7 चक्र आपल्या शरीरात असतात आणि ते चक्र लॉक असतात आणि ते आपल्या शरीराला बॅलन्स ठेवायचं काम करत असतात. जेव्हा काही व्याधी, काही आजार आपल्या शरीराला होतो तेव्हा आपण समजून जायचं की ह्या चक्रांमध्ये काहीतरी, कुठल्या तरी चक्रांमध्ये इनबॅलन्स झाला आहे, म्हणूनच ही व्याधी आपल्याला आली आहे. मग हे 7 चक्र आणि संगीतातील 7 स्वर यांचा काही संबंध असतो का? तर याचं उत्तर आहे हो. हे 7 स्वर आणि 7 चक्र यांचा खूप जवळचा संबंध असतो. म्हणूनच तर म्हणतात की संगीताचा आपल्या शरीरावर खूप चांगला उपयोग होतो, त्याचा परिणाम खूप चांगला होतो आपल्या शरीरावर, म्हणूनच असं म्हणतात. तर या संगीतातील प्रत्येक स्वरांसाठी आपल्या शरीरामध्ये एक चक्र आहे. साचं एक चक्र, रेचं एक चक्र. मग जेव्हा आपण हे स्वर लावतो, आता जे संगीत शिकतात ते दररोज रियाज करतात. जेव्हा सा लावतो तेव्हा सासाठीचं जे चक्र आहे मूलाधार चक्र, त्या चक्रावरती कंपन निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ती अर्थातच पॉझिटिव्ह असतात आणि ती खूप सूक्ष्म असतात, ती आपल्याला जाणवतही नाही. तर जेव्हा सा लावला तेव्हा साच्या चक्रावरती व्हायब्रेशन्स निर्माण होतात. रे जेव्हा आपण लावतो तेव्हा रेच्या चक्रावरती, ग जेव्हा लावतो तेव्हा गच्या चक्रावरती. मग हे व्हायब्रेशन्स निर्माण झाले म्हणजे काय होतं की हे चक्र ॲक्टिव्ह होतात आणि ते चक्र त्यांचं काम करतात ॲक्टिव्ह होऊन, म्हणूनच त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. मग हे 7 स्वर, सा रे ग म प ध नि, हे 7 स्वरांचा जर आपण रियाज केला तर त्याचे इतके फायदे आहेत आपल्याला. मग जर आपण ह्या स्वरांच्या ऐवजी ह्या स्वरांच्या बीज मंत्रांचा जर रियाज केला तर त्याचे फायदे आपल्याला दुप्पट मिळतील. बीजमंत्र काय असतात ते या नावातच आहे त्याचं उत्तर. बीज अर्थातच मूळ, स्वरांची उत्पत्ती ज्यातून झाली आहे तो मंत्र म्हणजेच त्याचा बीजमंत्र. प्रत्येक स्वरांचे असे बीजमंत्र आहेत. तर ह्या स्वरांच्या ऐवजी आपल्याला फक्त त्या बीजमंत्रांचा रियाज करायचा आहे. स्वर लावायच्या ऐवजी स्वरांचाच आवाज ठेवायचा आहे, फक्त त्याऐवजी आपल्याला तो बीजमंत्र म्हणायचा आहे, याचा रियाज करायचा आहे. जेव्हा हे बीजमंत्राचा रियाज आपण करू तेव्हा ह्या चक्रांवरती आपल्याला अजून जास्त व्हायब्रेशन्स त्या चक्रांना मिळतील आणि ते अजून जास्त ॲक्टिव्ह होतील आणि त्याचा आपल्या शरीरावर अर्थातच खूप चांगला इफेक्ट होईल. तर मी तुम्हाला आता सांगते की स्वरांचे बीजमंत्र आहेत, ते कोणते स्वरांसाठी कोणता बीजमंत्र आहे. तर सा या स्वरासाठीचा बीजमंत्र आहे लम, रे या स्वरासाठीचा आहे वम, ग या स्वरासाठीचा आहे रम, म या स्वरासाठीचा आहे यम, प या स्वरासाठीचा आहे हम, ध या स्वरासाठीचा आहे शम, नी या स्वरासाठीचा आहे ओम आणि वरच्या सा या स्वरासाठी आहे लम. तर असे ह्या स्वरांचे बीजमंत्र आहेत. तर रियाज करताना आपल्याला काय करायचे, सा रे ग म प ध नीच्या ऐवजी फक्त ह्या बीजमंत्रांचा आपल्याला रियाज करायचा आहे. तर हा रियाज जो आहे भैरव थाटामध्ये आहे, याच्यामध्ये रे आणि ध कोमल लागे. मी आता तुम्हाला गाऊनही दाखवते की ह्या बीजमंत्रांचा रियाज कसा करायचा. आधी मी तुम्हाला सा रे ग म प ध नी सा गाऊन दाखवते. सा रे
करायचा आहे. पण आपण जेव्हा सारे गम पधनीचा रियाज करतो तेव्हा आपण स्वर कसे लावतो, सा रे, म्हणजे आपण श्वास घेतो आणि एका श्वासमध्ये आपण जितका वेळ श्वास रोखून धरून तो स्वर गाता येईल तितके वेळा आपण तो गातो. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बीज मंत्र गाताना तो रिपीट करायचा आहे. आपल्याला श्वास एकदा घ्यायचा आहे आणि तो स्वर आपल्याला अशा प्रकारे लम 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 वम 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 रम 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 यम 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 यम. अशा प्रकारे आपल्याला एकदा श्वास घेऊन जितके वेळा हा बीजमंत्र म्हणता येईल तितके वेळा तो म्हणायचा आहे. असतो सारे गम पधनीपेक्षा थोडासा जरा वेगळा आहे हा रियाज. याच्या बीजमंत्रांच्या रियाजाचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याची लिंक. तर जे कोणी संगीत शिकत नाही तर ज्यांना की इच्छा आहे ह्या बीजमंत्रांचा रियाज करण्याची, त्याची ऊर्जा मिळावी अशी इच्छा आहे, तर त्यांनी तो व्हिडिओ लावून त्याच्यासोबत म्हणत त्याचा रियाज केला तरी चालेल. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. स्वरात नाही आलं तरी चालेल, हळूहळू सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल ते शब्द तोंडात बसेपर्यंत, किंवा तुम्ही वहीवर नोट करून घेऊन तसंही तुम्हाला सोपं जाऊ शकतं. पण नक्की करा. ज्यांना कोणाला इच्छा आहे संगीत शिकणारे न शिकणारे त्यांनी या मंत्रांचा संगीत म्हणून नाही मंत्र म्हणून करा, नक्की उपयोग करा आणि त्याचे फायदे तुम्ही स्वतःच बघाल की त्याचे किती चांगले इफेक्ट्स तुमच्या शरीरावर होतात.